आत्ता वाजलेत 5 आणि डीमार्टला जायचं म्हणून मी लवकर सगळ्या गोष्टी आवरल्या घरातल्या. चहा वगैरे झाला, गवंड्यांचा चहा दिला, रेडी झाली आणि निघायच्या टायमाला बरोबर पाऊस चालू झाला आहे आणि खूप वादळ सुटलं आहे. प्रमाणाच्या बाहेर वादळ आहे आणि पाऊस पण बारीक येतो आहे, पण कंटिन्यू चालू आहे. त्याच्यामुळे आता निघताच येत नाही आहे. पूर्ण तयारी करून बसले, किचनवरचं सगळं आवरून घेतलं आहे जायचं म्हणून. ग्रेशूला पण घेऊन जावं लागतं आहे मला, कारण सासूबाई पण बाहेर चालले आहेत त्याच्यामुळे. तर बघू, मी ह्यांच्याजवळ सोडणार आहे ग्रेशूला आणि मग मी डीमार्टची जी काही खरेदी आहे ती खरेदी करणार आणि येतेवेळी परत ग्रेशूला घेऊन येणार, कारण ती खूप त्रास देते मला डीमार्टमध्ये. तिला सोबत घेऊन गेलं तर त्याच्यामुळे मग तिला मी आतमध्ये नाही घेऊन जाणार तिला. इथून तर मी घेऊन जाणार, पण तिथे गेल्यानंतर त्यांना कॉल करून त्यांच्यासोबत तिला पाठवणार आणि माझं सगळं आवरलं परत कॉल करून तिला बोलून घेऊन मग घरी घेऊन येणार, असं ठरलेलं होतं. ग्रेशू आता तयार होऊन खाली गेले आणि माझ्याबरोबर समोरच्या ताई पण आल्यात, म्हणजे मी दोघीजणी चाललो आहे. खूप दिवसापासून प्लॅनिंग होतं, जवळजवळ आठवडा गेला डीमार्टला जायचं म्हणून. फायनली आज मुहूर्त लागला, सगळी तयारी पण झाली आणि आता पाऊस चालू झाला. नुसता पाऊस असता तरीही गेलो असतो, काही प्रॉब्लेम नव्हता छत्री वगैरे घेऊन. पण आता काय झालं आहे, वादळ खूप सुटले, त्याच्यामुळे छत्री पण सांभाळणं इम्पॉसिबल आहे. सोबत ग्रेशू असल्यामुळे रिस्कच नको वाटते, त्याच्यामुळे आता आम्ही थांबलो आहे. बघू कधी पाऊस जातो आहे. पाऊस गेल्यानंतर तर जायचंच आहे आणि अजून गवंडी आहेत, काम चालू आहे त्यांचं. तर असं सगळं चालू आहे आणि वादळ खूप सुटल्यामुळे खूप घाण आलेली घरात. ती मी क्लीन केलेली आहे. बाहेरचं थोडं क्लीन करायचं होतं मला, पण ते आज पॉसिबल होईल असं मला वाटत नाही आहे, कारण संध्याकाळी एक हळदीचा कार्यक्रम आहे आमच्या गल्लीमध्ये, तर तिथे जायचं आहे, इन्व्हिटेशन आहे. तर डीमार्टवरून आल्यानंतर ह्यांचा स्वयंपाक करून मग मला तिथे जायचं आहे. असं खूप सारी कामं आहेत. आता मशीन चालू केले सेंटरिंगवाले, तर तो आवाज येत असेल तुम्हाला, तर मी हा व्हिडिओ नंतर जमल्यास कंटिन्यू करते. आता थांबून काहीच उपयोग नाही, वेळ होतो आहे आणि पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. आता छत्री पण घेतली आणि ग्रेशूला जॅकेट पण घेतलं आहे. तर फायनली आता निघतो आम्ही, कारण वेळ झाला आहे. येऊन पण बरीच कामं आहेत. जाते वेळी ग्रेशू बोलली तिच्या पप्पांकडे जाते, पण तिथं गेल्यानंतर ती अजिबात नाही बोलली, मी तुझ्यासोबत डीमार्टमध्येच येणार. त्याच्यामुळे मग तिला घेऊनच मला डीमार्टमध्ये जावं लागलं. इथं जी काही शॉपिंग करायची होती ती करून घेतली. ह्यावेळेला ग्रेशूने अजिबात त्रास दिलेला नाही आहे खरं तर, नाही तर दरवेळेला तिचं खूप सारं सामान असतं, हे घे ते घे असं चालू असतं, पण ह्यावेळेला तिनं काहीच त्रास दिलेला नाही आहे. सगळी शॉपिंग केली आणि मग आम्ही घरी यायला निघालो. येतेवेळी खूप उशीर झाला होता, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ शूट केलेला नाही आहे. डीमार्टमधून मी सामान घेऊन आले, पण ते काढलंही नाही आहे अजून. मी आल्याबरोबर पहिला स्वयंपाक करून घेतला, किचनवरचं सगळं आवरून घेतलं. तर मी काय काय आणले डीमार्टवरून थोडक्यात तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. तर डीमार्टमधून खूप सारं सामान घेऊन आली, पण अर्धं मी विसरून आली नेहमीप्रमाणे. तर त्याच्यामधलं मशीनचं जे काही सामान मी घेतलेलं होतं ते मी पूर्ण एका पिशवीमध्ये ठेवलं होतं, कारण काय होतं, साबण वगैरे त्याचा वास दुसऱ्या ह्याला लागतो म्हणून. आणि हे दुसरं जे मी घेतलं होतं जे घरात लागतं ते मी दुसऱ्या पिशवीमध्ये ठेवलं होतं. तर मी काय काय आणलं आहे मी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. मार्टमधून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते. हा आहे तेलाचा डबा, जो आमचा नाही आहे, मम्मीच्यांचा आहे. आमचा ऑलरेडी आणलेला होता, तर हा मम्मीच्यांचा आहे. 2 त्यांना लागणार होते, तर एक ऑलरेडी आम्ही नेऊन दिलेला आहे, हा दुसरा आणलेला आहे. आणि इथे हे रिन साबण आहे, तर हे विम साबण भांडी घासायचे. हे साबण मी 1 डझन घेऊन आले, कारण हे जास्त यूज होत नाहीत मला, कारण हे सासूबाईंसाठी मी घेऊन आले. दोन्ही पण माझ्या इथं वरती आहेत आणि त्याच्यावर मी मशीन यूज करते थोडीफार, त्याच्यामुळे मला जास्त लागत नाही. मी सध्या मशीनसाठी हे लिक्विड यूज करते आणि हे खूप बरं पडतं आणि खूप ह्याचे रिझल्ट खूप छान आहेत. त्याच्यानंतर कम्फर्ट हे लागतं घरात, तर हे पण घेऊन आले. त्याच्यानंतर हे पितांबरीचं पॅकेट जे सासूबाईंसाठी आणलं आहे, आमच्यासाठी ते आहे, त्याच्यामुळे मी आत्ता घेतलं नाही. आणि त्याच्यामध्ये हिमालयाचा सोप ग्रेशूसाठी, तर तो पण संपला होता, हाही घेऊन आली मी. त्याच्यानंतर माझ्यासाठी मी इथं व्हाईट टोन पावडर घेऊन आले, जी मी आत्ताच डबा ओपन केला. तर ही एवढी क्वांटिटीमध्ये कमी आहे, किती फसवतात बघा आपल्याला. अर्धा डब्बा पण नाही आहे हा. तर ही आता जस्ट मी हे ओपन केलं, त्याच्यामुळे तुम्हाला ते ओपन दिसत असेल. त्याच्यानंतर हे टोमॅटो केचपचं पॅकेट आहे, हे संपलं होतं घरातलं, ते घेऊन आली. हे आहे सोया सॉस. आता सध्या काही रेसिपीज डोक्यात आहेत, त्याच्यामुळे त्याला जे लागणारं सामान आहे ते सगळं मी घेऊन आलेले आहे. थोडं सामान ह्यावेळेला जास्त झालं आहे. त्याच्यानंतर हे फालुदा मिक्स आहे, केसरचं आहे. तर ह्याच्या आधी पण मी एकदाच आणलं होतं आणि ते छान होतं फ्लेवरला. ह्यावेळेला दुसरा फ्लेवर घेऊन आले मी, बघूया कसं होतं. ही तुटी फ्रुटी, सध्या केक वगैरे आता सुट्ट्या पडलेत ग्रेशूच्या म्हणून, केक वगैरे करायचं म्हणून हे पण मी घेऊन आली. शक्यतो मी लूजवाला घेऊन येते जसं लागेल तसं, पण ह्यावेळेलाच मी हे घेतलेलं आहे. इथं मी दही पॅकेट आणले, सध्या गरमी इतकी पडते ना की त्याच्यामुळे ताक वगैरे बनवायला यूज होईल म्हणून दही घेऊन आलेले आहे. दही शक्यतो मी डीमार्टमधून कधी घेत नाही, पण ही फर्स्ट टाईम मी घेतले. आम्ही लोकल मार्केटमधूनच आणतो दही पॅकेट, पण ह्यावेळेला मी घेऊन आले. आणि ही कस्टर्ड पावडर पण घेऊन आले मी,
जसं मी म्हटलं की काही रेसिपीज डोक्यात आहेत, तर त्या हिशोबाने सामान थोडंसं आज एक्स्ट्रा झालं आहे. त्याच्यानंतर हे मिल्की मिस्टचं श्रीखंड घेऊन आले मँगो फ्लेवरचं. हे फर्स्ट टाईम आणलं आहे मी. हे माझी मैत्रीण यूज करते, खूप छान आहे सांगितली टेस्टला म्हणून मी घेतले. दरवेळेला मी दुसरं आणते. त्याच्यानंतर ही आहे अगरबत्ती. सासूबाईंसाठी आणलं हे पण, कारण इथे सगळं होतं ते सामान देवाचं लागणारं. त्याच्यानंतर हे लोणचं, आंबा लोणचं आहे आणि हे खूप छान असतं टेस्टला. आमच्या घरात हे आवडतं म्हणून मी हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे लिज्जत पापड स्मॉल आहेत, मिनी साईजमध्ये. शक्यतो मी पापड पण आणत नाही आणि कधीतरी घेतले तर लिज्जतचेच घेते, कारण आता मम्मी पण दिलेली आहे पापड गावाकडून. त्याच्यामुळे हे बाळा खोलू नको का, जास्त नाही काही घेतलं नाही. हे मॅगीचं पॅकेट जे मी रेग्युलर कधीच घेत नाही, 2 महिन्यातून एकदा वगैरे आम्ही खरेदी करतो. आणि आता बनवून पण एखाद महिना झाला असेल, म्हणून आता सुट्ट्या पडल्यात तर कधीतरी ग्रेशूला संध्याकाळच्या टायमाला बनवून देता येईल, किंवा आम्हाला कुठं घाई असेल जायचं असेल तेव्हाही कामी येतं, म्हणून मी हे पण घेतलेलं आहे. आणि इथे आहेत बिर्याणी राईस, जो मी 1 kg दरवेळेलाच आणते. जसं संपेल तसं घेऊन येते, एक्स्ट्राचं स्टॉक आणून ठेवत नाही घरात. आणि त्याच्यानंतर हे आमच्या मॅडमने ॲड केलेलं आहे लिस्टमध्ये, स्माइली. हे खूप छान असतात. हे फ्रोझन आहेत. डीप फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि जेव्हा हे बनवायचे असतील तेव्हा अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग हे फ्राय करायचं. खाण्याला टेस्ट वाईज खूप छान आहेत, पण हे खूप ऑइली आहेत त्यामुळे मला एवढेसे आवडत नाहीत ते. आणि इथे मी बटर घेऊन आलेली आहे. आता पावभाजी वगैरे बनवायचं म्हटलं की लागतंच, तर हे क्यूब बरे पडतात म्हणून मी हे घेऊन येते. तर एवढं सगळं सामान आणलं आहे. आता हे भरून ठेवायचं आहे. आल्याबरोबर पहिला मी स्वयंपाकालाच लागली, त्याच्यामुळे हे सगळं राहून गेलं. पसारा असाच पडला आहे, पर्स वगैरे तसंच टाकून दिलं आहे मी. तर चला, आता आमची मॅडम खेळून आत्ता घरी येऊन लागले आहे ना. एवढी सगळी शॉपिंग करून येतेवेळी खूप पुरे झालं, कारण डीमार्टमध्ये खूप फिरलो आम्ही. खूप पाय दुखत होते. माझ्या पायाला जो खिळा लागला आहे ते अजूनही दुखते. मे बी ती जखम अजून आतमध्ये ओली असणार, त्याच्यामुळे डॉक्टरकडे जायचं होतं एकदा, पण जाणं झालंच नाही कामांच्या नादात त्याच्यामुळे. आणि आता हे सगळं सामान आणलं आहे खरं, पण आता हे भरून ठेवायचं. मेन कसरत हे भरून ठेवायचं. मला फार कंटाळा येतो सामान सगळं भरून ठेवायचं. तर आता वाजलेत 9:30. येस, 9:30 झालेत आणि आता जेवायचा पण टाईम झाला आहे. आमचा टाईम होऊन गेला आहे खरं तर. जेवण सगळं रेडी आहे. आल्याबरोबर पटकन फ्रेश झाली, जेवण बनवलं आणि आज हळदीला जायचं होतं तेही कॅन्सल केलं, कारण खूप जास्त पाय दुखतात. अजिबात नको वाटतंय कुठं जायला आता, तेही कॅन्सल केलं. तर आता हे सगळं सामान मी भरून ठेवते आणि त्याच्यानंतर जेवण करतो आम्ही. आणि मग काय संध्याकाळचं जे काही रुटीन असेल तेच. आणि आता सध्या ग्रेशूचा अभ्यास नाही आहे, कारण सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि जाम खुश आहे आमची मॅडम. अजिबात अभ्यास आज केलेली नाही आहे, पण थोडीफार मी तिला मराठीची रिव्हिजन घेणार आहे सुट्ट्यांमध्ये. बघू कधीपासून स्टार्ट करायचं. आज तर सुट्ट्या लागल्यात, तर आता एक 10-12 दिवस तिला छान एन्जॉय करू द्यायचं. नंतर एक अर्धा तास का होईना पण तिला घेऊन बसायचं स्टडीला, असं चाललं आहे म्हणजे डोक्यात. तर बघू कसं काय वर्क होतात ह्या गोष्टी, कारण मुलांच्या मूडनुसार पण बऱ्याच गोष्टी मुलांच्या मूडवर डिपेंड असतात. सो त्यामुळे चला हे सगळं ठेवून घेते. आणि ना खरंच खूप कंटाळा आला आहे. आता अक्षरशः मला व्हिडिओ पण करू वाटत नव्हता, पण कसाबसा मी तो व्हिडिओ स्टार्ट केला. म्हटलं आता डीमार्टमध्ये पण मला जास्त शूट करायला जमलं नाही, कारण ग्रेशूसोबत होती. त्याच्यानंतर ही सगळी खरेदी होती, त्याच्यामध्ये अजिबातच जमलेलं नाही आहे. आणि 2 पिशव्या घेऊन गेलेली, जे काही मशीनचं जे काही लिक्विड वगैरे आहे, साबण वगैरे, ते सगळं एका पिशवीमध्ये घातलं. आणि बाकीचं जे सगळं सामान आहे ते एका पिशवीमध्ये, म्हणजे काय होतं साबणाचा वास वगैरे त्याला लागत नाही. सो त्यासाठी तर सामान पण 2 हातामध्ये थोडं डिवाईड झालं, त्याच्यामुळे वजन एवढं वाटलं नाही. पण ठीक आहे, आता हे सगळं ठेवून देते. भूक लागली ना. श्रीखंड आहे त्याच्यामुळे अजून लवकर भूक लागणार आहे ना. तुटी फ्रुटी खाणार तो आता. चाकू नाही येते, हार्ड आहे. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. सध्या बांधकामामुळे खूप सारे व्हिडिओ मागे पडत आहेत. आत्ता काही व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत, ते पण मी आता एडिट करून टाकत जाईन आणि ते कधीचे आहेत ते पण मी मेन्शन करत जाईन व्हिडिओमध्ये, कारण गेल्या महिन्यातले व्हिडिओ मी आत्ता अपलोड करते, त्याच्यामुळे नाही दातांनी काढायचं नाही. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.